ऍसिडिक होते तो आहे ना, किंवा मग औषधी पण भेटते. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये ही 1-1.5-2 तास ठेवायचं आहे. तो जो क्लोरोपायरीफास ही औषधी आहे, ही काय आहे, आंतरप्रवाही आहे, सिस्टेमिक ज्याला म्हणतो आपण. तुम्ही त्याच्या झाडावर फवारलं की तो झाड शोषून घेते आणि आपल्या अंगात पूर्ण इकडे तिकडे मुळापर्यंत तो पसरवते. म्हणजे आंतरप्रवाही औषधी आहे ती. तसंच त्याची मुळं त्याला शोषून घेतात आणि शोषलेली ती औषधी पानापर्यंत पोचते आणि तो असर पुढच्या 1 महिन्यापर्यंत राहतो. आणि त्या 1 महिन्याच्या कालावधीत जरी थोडी किडीने अंडी टाकली तरी तिथून निघालेली अडी ही आतमध्ये घुसू शकत नाही. कारण सुरुवातीला काय करते, ती आपला टरफल खाल्ली, टरफल खाते पहिले. टरफल खाल्ल्यानंतर ज्या हिरव्या पानावर कोवड्या पानावरती आहे तिथलं थोडंसं खरडून त्याला खाते आणि मग एक धाग्याने अशी लोंब काढते खाली, किंवा त्या पानांनी चालत चालत जिथे पान जुडलं आहे खोडाला तिथे तिच्या तोंडाला ड्रिल राहते मशीन. ते माउथ टाईप सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तिला ड्रिल राहते तोंडाला. मग तो बदलत होते, मग चिविंग टाईप मध्ये जाते खायच्या. त्या ड्रिलनी छिद्र पाडते ती, आणि छिद्र पाडून ती एकदा घुसली की तिथली गाभोरी ती शेवटपर्यंत खाते. त्याच्यात तिथून बाहेर निघत नाही, मग ते पतंगच बाहेर निघते. तर समजा तिने तो खरडून खाल्ला किंवा ते ड्रिल मारायच्या वेळेस तो जो याचा अंश आहे क्लोरोपायरीफासचा तिच्या याच्यात गेला की ते तिथंच आतमध्ये जायच्या पूर्वी मरते. आणि अशा पद्धतीने आपण त्याला क्लोरोपायरीफासच्या द्रावणात रूट ट्रीटमेंट होतो त्याला करून आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. आणि नंतर मग बऱ्याचशा तुमच्या पोंगेमर दिसली किंवा शेंडेमर दिसली की अशा वेळेसही तुमच्या बऱ्याचशा औषधी आहेत. तुम्ही ते दाणेदार हे तर फोरेट वगैरे ते सुद्धा, फर्टेरा टाकतात काही लोक. फर्टेरानी सुद्धा तण हे आपले याचं कंट्रोल होते. तर अशा पद्धतीने आपण त्याचं नियंत्रण करू शकतो.